नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गोड आणि शेंगदाण्यापासून एकदम परफेक्ट असे लाडू. स्टेप बाय स्टेप कृती दाखवलेली आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात आधी इथे मी 1/2 किलो शेंगदाणे घेतलेले आहेत. आपण शेंगदाणे आता भाजून घेऊया. शेंगदाणे कढईमध्ये आपण मंद आचेवर आपल्याला भाजायचे आहेत. आणि शेंगदाणे छान अशा खमंग सुवास येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे जे आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. सतत ढवळत राहायचं आणि सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे ताटामध्ये शेंगदाणे आपण काढून घेऊया आणि शेंगदाणे थंड होऊन द्यायचे आहेत पूर्णपणे. शेंगदाणे थंड झाल्यानंतर आपण याचे साल काढणार आहोत. तर इथे 1/2 किलो शेंगदाण्यासाठी इथे मी 1/2 किलो गूळ घेतलेला आहे. शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण गूळ किसून घेऊ. गूळ किसून झालेला आहे. आता आपण शेंगदाण्याचे साल व्यवस्थित काढून घेऊया. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातावर असे आपल्याला शेंगदाणे चोळून घ्यायचे आहेत आणि शेंगदाण्याचे साल काढून घ्यायचे आहेत. आणि हे लाडू उपवासासाठी सुद्धा एकदम परफेक्ट आहेत. तुम्ही उपवासाला सुद्धा हे लाडू खाऊ शकता आणि लहान मुलांना सुद्धा देऊ शकता. बाहेरचं देण्यापेक्षा तुम्ही घरातच कमी साहित्यात हे लाडू बनवून ठेवले तर लहान मुलांना तुम्ही कधीही देऊ शकता. तर चला आपण पुढची स्टेप करूया. आता इथे घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं. तर त्यामध्ये आपल्याला साल काढलेले शेंगदाणे घालून आपल्याला हे मिक्सरमध्ये पल्स मोडवर आपल्याला शेंगदाणे वाटून घ्यायचे आहेत. एकदम बारीक भुगा करायचा नाही आहे. हे बघा, ह्या प्रकारे थोडंसं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया किसलेला गूळ. माझं इथं मिक्सरचं भांडं छोटं आहे त्यामुळे मी जेवढा गूळ ह्याच्यामध्ये बसेल तेवढाच ॲड करणार आहे आणि उरलेला जो शेंगदाण्याचा कूट आणि गूळ आहे ते नंतर वाटून घेणार आहे परत एकदा. जर तुमच्याकडे मोठं भांडं असेल तर तुम्ही पूर्ण एकत्रच वाटून घेऊ शकता. इथे आता आपण हे मिक्सरमध्ये परत एकदा फिरवून घेऊया जेणेकरून आपल्याला लाडू जे आहेत ते वळता येतील छान. इथे बघा मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे. आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात. आणि अशाच सोप्या आणि हेल्दी रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता राहिलेलं जे शेंगदाण्याचा कूट आणि गूळ होता ते पण मी एकत्र करून त्याला पण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि ते पण आता ताटामध्ये काढून घेत आहे. इथे बघा पूर्ण जे आहे ते काढून झालेलं आहे. आता आपलं जे हे मिश्रण आहे त्याला आपण हे थोडंसं असं मिक्स करून घेऊयात. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं आहे 1 चमचा इलायची पावडर फ्लेवरसाठी आणि 1 चमचा तूप घालून हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला लाडू आता वळून घ्यायचे आहेत. इथे बघा, ह्या प्रकारे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत. आणि मी जे प्रमाण सांगितलं तुम्हाला 1/2 किलो शेंगदाणे असले तर 1/2 किलोच आपल्याला गूळ घ्यायचा आहे म्हणजे व्यवस्थित लाडू वळता येतात. दाखवल्याप्रमाणे मी तुम्हाला दाखवलं ते प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि हेच प्रमाण वापरून तुम्ही लाडू बनवू शकता. तुमचे लाडू अजिबात बिघडणार नाहीत आणि एकदम मऊ असे तोंडात टाकल्या विरघळणारे लाडू तयार होतात. आणि 15 ते 20 लाडू आरामात तयार होतील ह्या शेपमध्ये. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, एक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका हेल्दी रेसिपीसोबत भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.